हॅलो, नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ बघूया. भाजणी नको, नसली भाजणी तरी चालेल. आपण सर्व पिठं एकत्र करून हे भाजणीचं थालीपीठ आपण तयार करूया. आता हे मी घेतले साधारण एक वाटी तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ आणि हा दुधी भोपळ्याचा किस, कोथिंबीर. आता ह्यामध्ये आपण चवीनुसार म्हणजे 3 ते 4 चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. 2 चमचे हळद घातली आहे. आणि धण्या जिऱ्याची पूड 2 चमचे, जी मी घरात केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही धण्या जिऱ्याची पूड दाखवलेली आहे. चवीनुसार मीठ, सर्व पिठांचं मिळूनसुद्धा आपलं थालीपीठ खूप सुंदर होतं. आणि प्रत्येक वेळेला भाजणी आपल्याकडे उपलब्ध असतेच असं नाही, काही वेळेला ती नसते पण. त्यामुळे आपण ही सर्व पिठं एकत्र करूनसुद्धा आपण हे थालीपीठ करू शकतो. आता हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेऊया छान. आणि मग छान मळून घ्यायचं आहे ते. त्यामध्ये थोडेसे तीळ घालायचे. तीळ कशासाठी? तर जसं गाडीला वंगण असतं तसं शरीरालासुद्धा तेलाची गरज असते. त्यामुळे आपण ते तीळ घालायचे. आणि ही कसुरी मेथीचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. घरच्या घरी कसुरी मेथी कशी करायची आहे हे मी दाखवलेलं आहे. आता हे तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. पण तिळाच्या तेलामुळे शरीराला वंगण मिळतं, म्हणजेच तेलाची आवश्यकता असते. आता हे सगळं पीठ आपण छान मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून छान मळून घ्यायचं. थोडासा माझा आवाज आता बसलेला आहे कारण माझी तब्येत बरी नव्हती. त्यामुळं मी व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला. मध्ये मी व्हिडिओ टाकणं बंद केलं ते, कारण फारच माझी तब्येत बिघडलेली होती. तर आता हे आपण असं तेल छान लावून मळून घेऊया. पीठ सगळं छान एकत्र करून छान मळून घ्यायचं, जेणेकरून जे जिन्नस घातलेले आहेत ते सगळे एकत्र छान सगळीकडं पसरले जातील आणि आपलं पीठ छान चविष्ट होईल. आता हे छान आपण मळून घेतलेलं आहे. आता ह्याला खरं झाकून ठेवायची काहीच गरज नसते, पण तरीसुद्धा 2 मिनटं आपण ते ठेवूयात. त्याच्यावर झाकण घालूयात आणि ते ठेवूयात. हे बघा, हे आता आपण असं 2 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे तवा घेतलेला आहे. त्या तव्याला थोडंसं तेल लावायचे. तेल छान आपण तव्याला पसरून घेऊयात. आणि यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घेऊन आपण हे तव्यावर थालीपीठ लावायचं आहे. खरं तर थालीपीठ हे एकाच बाजूने भाजलेलं जातं. याच्याबरोबर मग लोणी, तूप, चटण्या किंवा तुम्हाला जे आवडत असेल, ठेचा वगैरे असं तुम्ही खाऊ शकता. आता हे छान आपण थालीपीठ लावून घेऊया. आणि अशी बोटानेच छिद्र पाडून घ्यायची, जेणेकरून सगळीकडून आपलं थालीपीठ भाजलं जाईल चांगलं आणि छान चविष्ट होईल. तर आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालूयात. आणि हे आता गॅसवर आपण हा तवा ठेवून झाकण ठेवून थोडा 1-5 मिनटं थालीपीठ तयार होण्याला लागतील.
हे बघा, हे आपलं थालीपीठ आता होत आलेलं आहे. अतिशय छान लागतं. याच्यासारखं दुसरं थालीपीठसुद्धा आपण करू शकतो की जेणेकरून आपली आमटी भाजी जी काही शिल्लक राहिली असेल तर या पिठामध्ये तुम्ही घातली, वरण म्हणा किंवा आणखीन भाज्या म्हणा, कोणत्या जरी शिल्लक, गाजर म्हणा, काही तुम्ही चिरून कोबी गाजर किसून घातलं तरीसुद्धा हे थालीपीठ आपलं छान रुचकर होतं. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी आणि सोपं आणि उपयुक्त, शरीराला आवश्यक असणारे सर्व पदार्थ आपल्याला यापासून मिळतात. आणि स्वच्छ, सुंदर आणि आपल्याला घरच्या घरी तयार केलेलं चविष्ट असं अन्न आपल्याला ताजं छान खायला मिळतं. तर असं हे थालीपीठ आता आपलं तयार झालेलं आहे. लहान मुलं ज्या वेळेला हे भोपळा वगैरे खात नाहीत त्यावेळेला अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना भोपळा म्हणा, भाज्या म्हणा, या थालीपीठाद्वारे खाऊ घालू शकता. किंवा त्यांना ते कळत पण नाही लहान मुलांना की हे ह्या भाज्या घातलेल्या, ते आनंदाने आणि छान उत्सुकतेने बघून खातात आणि आनंद वाटतो त्यांनासुद्धा. आता आपण हे परत मी आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला ती पॉलिथिन जी पिशवी असते आपली त्याच्यावर लावून दाखवते, जेणेकरून आपला तवा गार होईपर्यंत थालीपीठ आपल्याला दुसरं लावता येत नाही. म्हणून आता आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापून घेऊयात आणि अशा पद्धतीनं आपल्याला भराभर थालीपीठं लावता येतात आणि करता येतात. हे बघा, हे छान आपण आता लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्या तव्यावर परत थोडंसं तेल घालूयात आणि ते पसरून घ्यायचं आणि मग ते थालीपीठ आपण त्याच्यावर टाकायचे. असं थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचं. आता हे पण थालीपीठ आपण तव्यावर टाकलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं तेल ओतूयात. तेल टाकून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं. हे बघा, असं हे छान आपलं थालीपीठ तयार आहे. अशा पद्धतीनं आपण दोन्ही पद्धतीनं आपण थालीपीठ करू शकतो. पण तव्यावर लावल्यानंतर काय होतं, आपल्याला 2 तवे लागतात आणि असं पॉलिथिनच्या पिशवीवर जर लावलं तर आपल्याला एकच तवा पुरे होतो. एकाच तव्यावर आपण भराभर थालीपीठ लावून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपले हे दोन्ही प्रकार मी तुम्हाला थालीपीठाचे दाखवलेले आहेत. अतिशय सुंदर आणि रुचकर थालीपीठ आपलं हे लागतं. तर परत आपण आणखीन एक थालीपीठ लावून घेऊयात. परत झाकण ठेवूयात. हे बघा, हे असं परत आपलं थालीपीठ तयार आहे. आता आपण हे थालीपीठ एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्यासोबत दही, चटणी, लोणचं
खारातली मिरची म्हणजेच मिरचीचं लोणचं असं पण आपण खाऊ शकतो. आता थालीपीठाबरोबर लोणीसुद्धा, तूपसुद्धा जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही थालीपीठाबरोबर खाऊ शकता. आणि मुलांना डब्यात द्यायलासुद्धा खूप छान उपयुक्त, पटकन होणारं, वेगळं असं काहीतरी छान त्यांना खायला मिळतं आणि ते आनंदाने खातात. आता मी तूप घातलेलं आहे. तूप किंवा लोणी जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घालू शकता. धन्यवाद.